नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? सगळे सगळे व्यवस्थित आहात ना? तर आज आपण लिनियर इक्वेशन मधलेच काही महत्त्वाचे जे काही क्वेश्चन्स राहिलेले आहेत त्या क्वेश्चन्सवर परत एकदा नजर मारूया. तर काल मी तुमच्या सिक्वेन्सनुसार कालपासून जे काही क्वेश्चन्स वगैरे स्टार्ट केलेले आहेत त्याचा दुसरी सिक्वेन्स आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न लिनियर इक्वेशन मधले ते काढलेले आहेत. मागील 10 वर्षांमधले क्वेश्चन पेपरचं सगळं म्हणजे की अनालिसिस करून आणि त्याच्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर जे काही लिनियर इक्वेशन मधले म्हणजे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लिनियर इक्वेशनचं बेसिक वगैरे सगळं काही माहितीच आहे, पण तरी पण एकदा रिव्हिजन म्हणून म्हणजे की नेमकं कोएफिशियंट कशाला म्हणायचं, व्हेरिएबल कशाला म्हणायचं, कॉन्स्टंट कशाला म्हणायचं, लिनियर इक्वेशनला मॅनेज कसं करायचं, या म्हणजे की मला कमेंटमध्ये एका स्टुडंटने कमेंट केली की सर आम्हाला म्हणजे की लिनियर इक्वेशनचं आम्हाला बेसिकच माहित नाही. त्यासाठी आपण 1 मिनिटासाठी एक बेसिक बघूया. सर्वप्रथम म्हणजे की तुम्हालाही सर्वांना म्हणजे की बेसिक नॉलेज आहे तरी पण एकदा आपण एक छोटंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्याच्यावर एक व्यवस्थित लक्ष द्या फक्त. आपल्याला सर्वांना माहिती आहे की लिनियर इक्वेशनचा जो काही जनरल फॉर्म आहे विद्यार्थ्यांनो, लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ओके, या जनरल फॉर्मला आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो की ax प्लस by इज इक्वल टू व्हॉट? c. कारण की c हा तुमचा काय असतो? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट म्हणजे काय? तुमचा नंबर. ओके, तो नंबर कसं आपल्याला रिप्रेझेंट करता येईल? नंबर एक तर पॉझिटिव्ह असू शकतो किंवा नंबर काय असू शकतो आपला निगेटिव्ह. त्याच्याने आपला काही एवढा म्हणजे फरक वगैरे काही पडत नाही. तर मग आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, याच्यामध्ये जर बघितलं तर तुमचं सर्वात प्रथम म्हणजे की नेमकं ए बी सी आणि एक्स आणि वाय यांचं डिनोटेशन नेमकं काय असतं? नेमकं म्हणजे की याचं आपण लिनियर इक्वेशन नेमकं समजायचं कसं? आता याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे की आपल्याला एक्स आणि वाय हे दोघं काय आहेत आपले? बरं, याच्यामध्ये असणारे एक्स आणि वाय हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? हे आपले आहेत व्हेरिएबल. हे काय आहेत आपले? व्हेरिएबल. एक्स आणि वाय आर व्हॉट? व्हेरिएबल. ओके, आणि याच्यामध्ये एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आले, म्हणूनच आपण याला काय म्हणतो? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि याच्यामध्ये जे काही एक्स आणि वायच्या जे काही पुढे आहेत, एक्स आणि वायच्या पुढे काय आहेत विद्यार्थ्यांनो? ए आणि बी. ए आणि बी हे तुमचे काय झाले? कोएफिशियंट. ए आणि बी हे तुमचे काय झाले? कोएफिशियंट. आणि जो रिमेनिंग पार्ट आहे तुमचा काय? सी. सी हा काय असणार विद्यार्थ्यांनो? कॉन्स्टंट. सी हा काय असणार आहे? कॉन्स्टंट. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सर्वांना की ए बी सी आर बिलॉंग्स टू व्हॉट? रियल नंबर. ए बी सी हे काय बिलॉंग्स काय करणार आहे? रियल नंबर. रियल नंबर म्हणजे काय असतं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणजे की नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स वगैरे हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन जे काय असणार आहे ते तुमचे काय असतात? रियल नंबर. मग आता काल मी तुमचा एक क्वेश्चन घेतला होता आणि त्याच पद्धतीचे जे काही क्वेश्चन्स वगैरे आहेत त्या क्वेश्चनचं म्हणजे की अनालिसिस मी आज तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कोणत्या कोणत्या वर्षाला ते क्वेश्चन्स विचारले गेले होते. आणि त्या क्वेश्चनच्या पॅटर्नपैकी एक क्वेश्चन म्हणजे की मी तुम्हाला 3 to 4 क्वेश्चनची लिस्ट देणार आहे आज. तर त्यापैकी एखादा क्वेश्चन, 1-2 क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. बाकीचे क्वेश्चन तुम्ही मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे टाकणार आहे किंवा इथे मी तुम्हाला रिप्रेझेंट करेल. तेवढे क्वेश्चन तुम्ही प्लीज नोटबुक तुमच्याकडे असणारे नोट डाऊन करून घ्या. ओके, तर आता ओके, तर त्यापैकी जो काही एक क्वेश्चन आहे, पहिला जो काही क्वेश्चन आहे तुमचा 15x + 17y = 21. या क्वेश्चनचा एक पॅटर्न सांगतो मी तुम्हाला. 15x + 17y = 21. आणि दुसरं जे काही इक्वेशन तुमचं 17x + 15y = 11. ठीक आहे, हा पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो. या टाईपचाच अजून एक क्वेश्चन आहे, तोही मी तुम्हाला इथे सांगतो. दुसरा 99x + 101y = 499. आणि दुसरं इक्वेशन आपलं असणार आहे 101x + 99y = 500. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो इथे मी म्हणजे की तुम्हाला 2 क्वेश्चन जे काही दिलेले आहेत ते 2 क्वेश्चन तुम्ही सर्वात पहिले बघून घ्या. नेमका पॅटर्न काय ते नीट समजून घ्या. की आता याच्यामध्ये जर बघितलं आपण पहिलं आणि दुसरं जे काही लिनियर इक्वेशन आपण जे काही बघतोय
तर त्याच्यामध्ये दोघंच्या दोघं लिनियर इक्वेशन जर आपण जर बघितले तर फक्त आपल्याला काय म्हणजे की त्याच्यामध्ये चेंजेस काय दिसत आहे, कोइफिशियंटचे इंटरचेंजिंग झालेले आहे. जे पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय चे जे काही कोइफिशियंट आहेत ते दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय होत आहे, फक्त इंटरचेंज. मग हा एक पॅटर्न आहे. इथे काल ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय करायचं असतं, एक्स ला एलिमेंट करायचं असतं, वाय ला एलिमेंट करायचं असलं किंवा आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची असते, आपण ते काय करतो, वाय ला एलिमेंट करत असतो, वाय ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल एक्स ला एलिमेंट करत असतो. म्हणजे की आपल्या सिच्युएशन नुसार आपण क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करत असतो. पण आता मग ह्या क्वेश्चन्सला नेमकं काल सारख्याच पद्धतीने सोडवायचं का, तर असं नाही. तर कालच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं होतं तो पॅटर्न होता, एक क्वेश्चन तो काय होता पॅटर्न. आता ह्या क्वेश्चनचा पण एक पॅटर्न आहे. पॅटर्न काय की कोइफिशियंट इंटरचेंजिंग पॅटर्न आहे. म्हणजे की एखाद्या इक्वेशन मध्ये जर समजा 99 असेल, एक्स चा कोइफिशियंट आणि वाय चा कोइफिशियंट 101 असेल, तिकडे जाऊन तो काय तो इंटरचेंज. म्हणजे की 99 101 चा काय होऊन जाणार आहे विद्यार्थ्यांना, फक्त इंटरचेंजिंग काय होणार आहे 101 99. म्हणजे की एक्झाम्पल बघा, फक्त क्रॉस मध्ये काय होत आहे, कोएफिशियंट काय होत आहे, इंटरचेंज होत आहे, असा पॅटर्न. अजून तुम्हाला एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर कसं समजा, समजा 5 आणि काय 3, तर 5 आणि 3 चं इंटरचेंजिंग काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 आणि 5. ओके. मग अशा प्रकारचा पॅटर्न जर असला, अशा प्रकारचे क्वेश्चन आले एक्झाम मध्ये, त्याला घाबरायचं अजिबात नाही. ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे आपल्याकडे. काय एकदम सोपी ट्रिक. ती सोपी ट्रिक मी आज तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. तर तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. तर आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये जर बघितलं, सगळ्यात पहिले आपण काय करणार, इक्वेशनचं काय करणार, गिवन वगैरे टेक करणार. इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे बरं, गिवन 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. इक्वेशन नंबर 1. सेकंड 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो की हा पॅटर्न आहे, याला सोडवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, अशा प्रकारचे क्वेश्चन झाले तर सर्वात पहिले ह्या दोघं इक्वेशनला काय करायचं, डोळे लावून डायरेक्टली काय करायचं, ऍड करायचं. काय करायचं आपल्याला, ऍड. मग आपण काय करणार आता, ऍड इक्वेशन 1 and 2. ऍड इक्वेशन 1 and 2. ओके. मग आता इक्वेशन 1 काय बरं आपलं, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. इक्वेशन नंबर 2 अप्लाय 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ओके. मग आता ह्या दोघांमध्ये ऍड करायचं म्हणजे साइन काय असणार, प्लसचं. आता 99 प्लस 101 किती होतात, अगदी सोपं, किती 200x प्लस 101 प्लस 99 किती होणार आहे 200y इज इक्वल टू 499 प्लस 501. यांचे दोघांचे ऍडिशन किती होणार आहे, हा 1 तिकडे गेला तर म्हणजे 500 किती झालं 1000. किती होणार आहे 1000. मग आता याच्यामध्ये जर बघितलं हे इक्वेशन, आता हे सुद्धा आपलं इक्वेशन तयार झालंय, त्याला सुद्धा व्यवस्थित रिप्रेझेंट करायचं आपल्याला. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं 200 इथे आहे, 200 इथे आहे, म्हणजे 200 दोघांमधून काय घेणार विद्यार्थ्यांना मी, कॉमन, कारण की दोघांकडे येतो. मग आता 200 जर मी कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू वॉट 1000 इज इक्वल टू काय असणार आहे 1000. आता 200 आणि x प्लस वाय मध्ये या दोघांमध्ये असणार रिलेशन काय विद्यार्थ्यांनो, दोघांमध्ये असणार रिलेशन काय, मल्टिप्लिकेशनचं. आणि मग आपल्याला सर्वांना माहिती आहे मॅथ्स मध्ये जर या दोघांमध्ये असणार जे रिलेशन जर मल्टिप्लिकेशन असेल तर हा 200 तिकडे जाताना म्हणजे की RHS साईडला जाताना मल्टिप्लायचा काय होणार आहे, डिवाइड. म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू 1000 अपॉन वॉट 200. ओके. आपला बेसिक रूल काय, 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल. व आपण न्यूमरेटरचे 2 झिरोज आणि डिनॉमिनेटरचे 2 दोघांचेही 2 2 0 आपण काय केले, कॅन्सल. आणि राहिला काय 10 अपॉन 2. तर तुम्हाला सर्वांना माहिती 10 अपॉन 2 म्हणजे की 10 हा डिव्हिजिबल बाय काय 2 आहे. तर 10 ला जर 2 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे आन्सर, 2 1 जा 2 आणि 2 5 जा किती असणार आहे 10. म्हणजे x प्लस वाय ची व्हॅल्यू आपली काय आली विद्यार्थ्यांनो, x प्लस वाय इज इक्वल टू वॉट 5. याला आपण इक्वेशन नंबर काय देणार 3. इक्वेशन नंबर काय देणार आपण याला 3.
ओके, आता पहिले आपण काय केलं या पॅटर्न मध्ये, पहिले सरळ सोप्या पद्धतीने काय केलं, ऍड. आता जसं ऍड केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, ह्या दोघं इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2 ला काय करायचं आपल्याला, सबस्ट्रॅक्ट, बाकी काहीच करायचं नाही. ओके, मग आता ओके नीट. ओके, तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर दोघं इक्वेशनला आपल्याला काय करायचं विद्यार्थ्यांनो, सबस्ट्रॅक्ट. तर सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड ओके. आता 1 आणि 2 इक्वेशन आपल्याला सबस्ट्रॅक्ट जर करायचं असणार आहे तर 1 आणि 2 मध्ये आपल्याला काय चेक करायचं विद्यार्थ्यांनो, कॉन्स्टंट. 1 आणि 2 मध्ये कॉन्स्टंट नेमकं ग्रेटर कोणाचा आहे, तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये कॉन्स्टंट इथे 1 मध्ये जर बघितला 499, 2 मध्ये बघितला किती 501. आता सर्वांना माहिती 501 हा काय असणार, ग्रेटर. मग 501 वाला जो काही कॉन्स्टंट वाला जो काही इक्वेशन असणार त्याला आपण काय करणार, अपर साइडला लिहिणार, म्हणजे की 101x ओके प्लस 99y इज इक्वल टू काय असणार विद्यार्थ्यांनो, 501. आणि इक्वेशन नंबर 1 आपलं काय 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 इज इक्वल टू काय असणार 499. ओके, तर आपल्याला इथे काय करायचं विद्यार्थ्यांनो, आता काय करायचं, सबस्ट्रॅक्शन. ओके, मग आता सबस्ट्रॅक्शन जर करायचं आहे तर सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी आपण जर समजा इथे मायनस साइन दिलं, कोणतं साइन दिलं, मायनस. सबस्ट्रॅक्शन करणार म्हणजे साइन कोणतं दिलं, मायनस. तर मायनसचं साइन जर दिलं तर हे जे काही सेकंड जे काही इक्वेशन आहे आपलं ते सगळ्यांचे साइन काय होणार आहे, चेंज. ओके, म्हणजे प्लस 99 चा काय होणार आहे, मायनस 99, प्लस 101 चा मायनस 101, प्लस 499 चा मायनस 499. 101 मायनस 99 किती होणार आहे, 2x. ओके, 99 मधनं 101 जात नाही, पण तुम्हाला माहिती प्लस मायनस नेहमी काय होतं, मायनस. आणि साइन आपण काय देतो, बिगर नंबरचं. मग बिगर नंबर म्हणा स्मॉलर नंबर काय करणार, मायनस. 101 म्हणा 99 जातात हे आपल्याला माहिती किती, 2. आणि साइन आपण बिगर नंबर आपला कोणता 101, साइन इज व्हॉट, मायनस, इज इक्वल टू 501 मधनं 499 गेलं, किती उरणार आहे फक्त 2 इज व्हॉट रिमेनिंग. आणि मग याच्यामध्ये इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे पूर्ण इक्वेशन मध्ये जर इथे कोएफिशिएंट x आणि y चे बघितले 2, कॉन्स्टंट तुमचा काय 2, पूर्ण इक्वेशनला आपण कशाने डिवाइड करणार, 2 ने, म्हणजे की आपल्याला की इक्वेशन भेटेल फ्रेश मध्ये. सो डिवाइड बाय व्हॉट, 2 वी गेट. मग आपल्याला काय मिळेल जर आपण 2 ने जर डिवाइड केलं. आता तुम्ही 10 चे मुलं तुम्हाला मला कन्सेप्ट बेसिक जास्त काही एक्सप्लेन, म्हणजे 2 ने डिवाइड करा पोरांनो, 2/2 मग ते एक्सेल वगैरे वगैरे वगैरे. तर तुम्हाला सर्वांना माहिती 2 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे तुमचं 1. मग ह्या 2 ला 2 ने डिवाइड केलं म्हणजे काय 1x मायनस ह्या 2 ला आपण 2 ने डिवाइड केलं म्हणजे काय येणार आहे 2/2 इज व्हॉट 1y इज इक्वल टू 2/2 इज इक्वल टू व्हॉट 1. म्हणजे की आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालं, त्या इक्वेशनला आपण देणार इक्वेशन नंबर व्हॉट 4. इक्वेशन नंबर काय देणार 4. ओके, मग आता इक्वेशन नंबर 3 मध्ये जर बघितलं x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये बघितलं x मायनस वाय इज इक्वल टू व्हॉट 1. या दोघं इक्वेशनला जर बघितलं आपण, दोघं इक्वेशन मध्ये इथे y चा जे काही साइन आहे पॉझिटिव्ह आणि इथे y चा साइन काय निगेटिव्ह. मग दोघं इक्वेशनला आपण ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं इक्वेशनला काय करणार ऍड करणार, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायलाही सोपं जाईल. ऍड इक्वेशन व्हॉट 3 and 4. ऍड इक्वेशन 3 and 4. ओके, सो इक्वेशन नंबर 3 इज व्हॉट x प्लस वाय is equal to 5 आणि इक्वेशन नंबर 4 इज व्हॉट x मायनस वाय इज इक्वल टू 1. ओके, आणि ह्या दोघांच्या मध्ये साइन काय असणार आहे प्लस, ऍडिशन करतो. x प्लस x इज व्हॉट 2x. ओके, प्लस वाय मायनस वाय बोथ आर व्हॉट कॅन्सल इज इक्वल टू 5 प्लस 1 इज व्हॉट कॉन्स्टंटची ऍडिशन किती 6. सो 2 आणि x मध्ये असणार रिलेशन काय विद्यार्थ्यांनो मल्टिप्लिकेशन. हा 2 तिकडे जाताना काय होणार आहे डिवाइड, म्हणजे x इज इक्वल टू काय असणार आहे 6/2. x इज इक्वल टू काय असणार 6/2. मग 6 ला आपण 2 ने जर डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे आपलं 2 1 जा 2 2 3 जा 6. म्हणजे x ची व्हॅल्यू काय विद्यार्थ्यांनो x इज इक्वल टू व्हॉट 3. आपल्याला आता कसली व्हॅल्यू मिळाली x ची. ओके, म्हणजे 95% आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह झालेलं. आता आपल्याला व्हॅल्यू कसली फाइंड आउट करायची फक्त y ची. मग आता आपण काय करणार, ह्या x इज इक्वल टू 3 जे काय आपल्याला मिळालेलं विद्यार्थ्यांनो
ओके, x इज इक्वल टू 3 हे जे काही मिळालेलं आहे ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 4, इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 1 ह्या चारही इक्वेशन पैकी, ह्या 4 इक्वेशन पैकी कोणत्या एका इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू काय करू शकतो, पुट करू शकतो, आपली मर्जी. पण इथे आपल्याला मी काल सांगितल्याप्रमाणे कसं की जे इक्वेशन सगळ्यात सिंपल असणार त्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायची, व्हॅल्यू काय करायची, पुट करायची, म्हणजे की आपल्याला लगेचच कसली व्हॅल्यू मिळणार आहे, y ची व्हॅल्यू. ओके, मग आता पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर व्हॉट, इन इक्वेशन 4. इक्वेशन कोणता, 4 मध्ये पुट करतो. इक्वेशन नंबर 4 काय आपलं, x minus y is equal to what, 1. x minus y is equal to what, 1. The value of x is what, 3 minus y is equal to what, 1. आता y ला इथे साइन काय विद्यार्थ्यांनो, the sign of y is what, negative. हा y जर आपण तिकडे ट्रान्सफर केला तर निगेटिव्हचा काय होणार आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे की इथे 3 as it is. आणि हा 1 ला आपण इकडे शिफ्ट करणार, प्लस 1 चा काय होणार आहे, नेगेटिव्ह 1 इज इक्वल टू मायनस y बिकम्स व्हॉट, प्लस 1. ओके, सो 3 minus 1, 3 minus 1 किती होणार आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 3 minus 1 किती होणार आहे, 2. म्हणजे y ची व्हॅल्यू किती येणार आहे आपली, 2. y ची व्हॅल्यू किती येणार आहे, 2. आपल्याला आन्सर मिळालेला आहे. ठीक आहे, म्हणजे की आपला 99% एक्झाम्पल हे सॉल्व्ह झालेलं आहे. फक्त आता आपल्याला हाफ मार्क्सची आन्सरची लाईन लिहायची. त्या आन्सरची लाईन आपण कशी लिहिणार, सोल्युशन of the given equation is x is equal to 3 and y is equal to 2. This is your what, final answer. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम मध्ये जर प्रॉब्लेम आला आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचा आहे. ठीक आहे, थँक्यू, हॅव अ गुड डे. आणि जाता जाता तुम्हाला मी बोललो होतो की अजून एक महत्त्वाचा प्रश्न द्यायचा होता तुमच्यासाठी, तो नोट डाऊन करून घ्या. थ्री ए 5b is equal to 26, a plus 5b is equal to 22, आणि एक फोर्थ वन 1/3x plus y is equal to 10/3. आणि सेकंड जे काय 2x plus 1/4y is equal to 11/4. हे जे काही दोन एक्झाम्पल आहे तुम्ही होमवर्क साठी सोडवायचे आहेत आज, आणि मला म्हणजे की कमेंट मध्ये ते टेक्स्ट करा की आम्ही सोडवले. तर तुम्हाला ह्या क्वेश्चन्स मध्ये काय अडचण वगैरे येत असणार आहे तर तुम्ही तिथे कमेंट मध्ये मेन्शन करा. थँक्यू, हॅव अ गुड डे. ओके, चल बाय.